नमस्कार, माझं नाव सोहम. मी सहज फेरफटका मारायला गावात आलो होतो आणि तितक्यात माझ्या डोक्यात एक गोष्ट आली की आपण गावी येताना किती उत्सुक असतो की आता उद्या गावाला जायचं. पण आपली तीच उत्सुकता दुःखामध्ये बदलते जेव्हा आपल्याला कळतं की आता परत मुंबईला जायचं. आणि मग प्रश्न पडतो की अरे हे दिवस एवढा लवकर कसे गेले, अजून थोडा वेळ थांबायला हवा होता. मी सुद्धा आता लवकरच गावातून परत मुंबईला जातोय. पण म्हटलं त्या अगोदर ज्या काही माझ्या आठवणी आहेत, ज्या काही मेमरीज मी कलेक्ट केल्या तिथे राहून, त्या तुमच्यासोबत शेअर करायच्या. हे हकव व्हिडिओ करतो तुझा. नाही हकव. तोच आहे पिंटूचाच मुलगा वाटतं ना. पिंटूचाच मुलगा ना. अरे ये पुढे हकव. अरे ये तर बघू तुला कशी मारते ते बघू. ये नाही मारत, ये पुढे. अरे ये पाठी वाटा ना तुला. अरे नाही मारत आहे, जा डायरेक्ट तिला लाव ना पाठून हात. तिला लाव. अरे तिला लाव पाठून हात. हा जा वरून जा. अरे अरे पळतोस काय. काठी देवा माझ्याने काला काढला काठीचं नाव आहे. अरे मार, तिला लागू दे. अरे घरी जा. भाई हे बघा गाईस, आम्हाला इथे माणसांचे पूर्वज दिसलेले आहेत. हे बाबा अंगावर येईल तो. ती मजा सुरू आहे तिकडे झाडावर. तर मित्र हो, आपण गावी आल्यावर आपल्या नातेवाईकांकडे, गावातल्यांकडे आपण कोकमं मागतो की आम्हाला कोकमं हवेत. पण ती कोकमं मिळवण्यासाठी किती परिश्रम करावे लागतात हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता इथे वर रातांब्याचं झाड आहे ज्याच्यापासून कोकमं बनतात. ते बघा किती जंगलात आहे हे झाड. आणि त्याच्यावर आता प्रदीप आंबरे कसे चढत आहेत हे बघा. बघूया आता किती पटापट आपल्याला रातांबे खाली पडतात ते पाहूया आपण. हा टाळा घ्या बघ. दिसतोय काय बघ तो ना. हा हॅलो काय. हा इथे बोंबीळ किती आहेत ते तुम्ही फक्त बघा. हे बघा. नैसर्गिक दाखव आमच्याकडे आम्ही कसे गोळा करतो. तिथं पाठी पोळ्या पण पडलाय. हे बघा, एक बोंबीळ माझ्या पायावर चढलाय. हे बघा गाईज, आपल्याला इकडे खालीच एक रातांबा दिसलेला आहे. आपण तो असा काढूया. हे बघा, हे चल गोळा कर. ते बघा प्रदीप आंबरेंनी किती पटापट गोळ्या केलेल्या आहेत. हे घे गौरी, हे पण टाक त्याच्यात. गाईज हे ओंबीळ बघा, हे ओंबीळ आहेत ना, खतरनाक पद्धतीने एकदम पटापट पायावर चढत आहेत. हे बघा, अजून एक ओंबीळ पायावर चढलेला आहे.
कशी आहे चव? एक नंबर चव. हे उंबीळ काय आज सोडत नाहीत. वा 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 वा. टाटा. किती झालेले आहेत रातांबे दाखवा जरा. वा वा, एक नंबरच. हे बघा असं पडला की फुटतो. एकच नंबर. बीजा पण जरा गोळा करा. बघ एकच नंबर. ही पाटी अजून दुसरा जाता गेला. मला असं वाटतंय थोड्याच वेळात सगळ्यांना सळोपळोची एमर्जन्सी, म्हणजे सळोपळो असं म्हणजे पळावं लागणार आहे, कारण मधमाशाचं पोळं आहे इकडे. तेच आता डायरेक्ट घरी नाही तर डायरेक्ट नदीवर पाण्याच्या खाली. एकच माणूस आहे त्याला धावणार नाही. मी सरकत आहे. सरकत जाणार. त्यांना काय सरकता पण येतं एवढं काय. माशा आहेत ते. गाण्याच्या आईशीला लावल्या कशा होत्या विचार. भारी हॉस्पिटलला न्यायला. सांगा काय. बिबट्याने गावात हा गुरांवर हल्ला करतो आणि गुरांना गाई गुरांना मारतो आणि दिवसाचा माणसांना पण दिसतो. कोणाला दिसलाय आता दिवसात? दिसला त्या मधल्या वाडीतल्या काकीला. ती येते कामाला पलीकडे येते ना, तिला ह्या वळणावर तिथे दिसला आणि ती बेशुद्ध पडलेल्यासारखी झाली. सकाळी 9 वाजता. मग त्याच्यामुळं मग कारण आम्हाला पण रानात जायला आम्हाला भीती वाटते. आम्ही रानात जंगलात जात नाही, लाकडाला वगैरे आम्ही जंगलात जात नाही, घरातून बाहेर पडत नाही, कारण त्या बिबट्याची भीती वाटते म्हणून. इथे पण येतो ना तुमच्या घराजवळ? हा, इकडे पण सगळीकडे फिरतो. रात्रीचा परवा इथं होळी पेटवलेली असताना इथं खाली होता. अरे बापरे. इथं खालच्या बाजूला सगळी लोक होती. ते होम घातल्याने आणि पळायच्या मागे लागली. कुठले कुठले मसाले आहेत? हा लोणच्याचा आहे. लोणच्याचा आणि हा पण रेग्युलर घरी लागणार. रेग्युलर घरी लागले.